त्यांचंच इन्व्हेस्टमेंटचे कॉन्सेप्ट सुद्धा कळतात की त्या किती बरोबर आहेत आणि किती चुकीचं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही ह्या डेटाशीट भरून घेतो मुळात त्यात उलट 2 ऑब्जेक्टिव्ह असतात की डेटा कोलेशन पहिलं आधी महत्त्वाचं असतं. कारण आम्ही ज्यावेळी रिटर्न भरतो त्यावेळी जेव्हा आमच्याकडे एखादा क्लायंट येतो त्यावेळी त्याने जेवढं इन्कम पुरते डिटेल्स फक्त दिलेले असतात, पण ज्यावेळी इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे त्यावेळी बरेच विचार करून तो सगळे डेटाशीट त्याला आधी भरायला लागते. इट इज नॉट जस्ट फॉर सेव्हिंग टॅक्स, इट इज ऑल्सो फॉर इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लिकेशन. सो त्या दृष्टीने त्याला हा डेटा कोलेट करायला आधी वेळ लागतो. आणि ज्यावेळी एस्पेशली जेव्हा नवरा बायको दोघंही एकत्र येतात की ही डेटाशीट घेऊन, त्यावेळी नक्की गोल्स कुठले आहेत, मे बी नवऱ्याचे गोल्स काही वेगळे असतील, बायकोचे गोल्स काही वेगळे असतील, मुलांना ज्यावेळी मुलांचं करिअर लक्षात घेऊन त्यांचं पुढचं लाईफस्पॅन लक्षात घेऊन त्यांच्या रिलेटेड काही काही गोल्स असतील, ह्या सगळ्याचा विचार करतानाच त्यांना डेटाशीट भरायलाच कधी कधी एक महिना लागतो की अरे नक्की माझा गोल पहिला का तुझा गोल पहिला, प्रायोरिटी काय, किती अमाऊंट लागणार. मग ज्यावेळी आम्ही जनरली सांगतो त्यांना की जेव्हा तुम्ही येताय त्यावेळी उलट नवरा बायकोनी दोघांनी एकत्र या आणि हा सारासार तुमच्या गोल्सचा विचार करून या. फॅमिलीचेच गोल्स आणि फॅमिली एकूण समृद्ध कशी व्हावी याचा एक प्रॉपर. आणि याचा ना त्यांना बऱ्याच उलटही फायदा होतो. म्हणजे बरेच लाईफ मधले डिसिजन घ्यायला ह्याचा त्यांना उपयोग होतो. की एखाद्याला असं वाटत असतं की मला रिटायरमेंटला 1 करोड हवंय, पण जर त्यांनी रिस्ट्रक्चरिंग केलं तर आम्ही त्यांना समजावून सांगतो की तुम्ही 5 करोडपर्यंत जमवू शकताय, पण याचा अर्थ रिटायरमेंटपर्यंत थांबायची गरज नाही. तुम्हाला तुमचं पोटेन्शियल कळलं इन्व्हेस्टमेंटचं, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुमचे बाकीचे गोल्स किंवा स्वप्न पूर्ण करू शकताय. तर हा कॉन्फिडन्स त्यांना आगाऊच मिळाल्यामुळे कमी सेव्हिंग करून जास्त पैसे त्यांना वाढवता येतात किंवा वेल्थ क्रिएशनचा एक मार्ग ओपन होतो. असं काही एक उदाहरण देऊ शकता तुमच्या कुठल्या क्लायंट मधलं की ज्याच्यामुळे एक त्याचं कम्प्लीट हे बदललं आणि त्याला एक वाव फॅक्टर आलाय की अरे. सो आमच्या ओळखीतले जे आहेत ते वयाच्या 35व्या वर्षी आम्हाला भेटायला आले, कारण त्यांच्या बायकोला बुटीकसाठी काही पैसे द्यायचे होते. फॅशन डिझायनिंगचा त्यांचा बिझनेस आहे, तर 50 लाख त्यांना द्यायचे होते. तर ही वॉज नॉट शुअर की मी हे आत्ता द्यावेत का न द्यावेत. त्याचा जॉब खूप चांगला आहे वगैरे, पण त्याची जी काही उद्दिष्ट आहेत त्याप्रमाणे त्याला रिटायर होताना 100 करोड त्याच्याकडे असायला हवे होते. त्यामुळे त्याला प्रश्न पडलेला की ते माझं टार्गेट किंवा मध्ये मध्ये जे काही आता मुलं, त्यामुळे येणारे खर्च, मग हायर एज्युकेशन, हे सगळं धरून जर मी दर काही अमुक काळानंतर समजा मी त्यातनं 20-20 लाख काढतोय, तर असं असताना सुद्धा माझे 100 करोड होऊ शकतील का, आणि जर तसं होणार असेल तर मी आज तिला एवढे पैसे देऊ शकीन का, द्यावेत का, हा जो त्याचा प्रश्न होता. त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण त्याचा लाईफ जर्नी, वेल्थ क्रिएशन जर्नी त्यांना आखून दिला. त्याप्रमाणे त्याला ज्या ज्या वेळी पैसे लागणार होते ते कॅल्क्युलेट करून आम्ही त्याला सांगितलं की तू तुझ्या रिटायरमेंटला जवळजवळ 125 करोड देऊ शकतोयस. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर मग त्याला हा निर्णय घेणं सोपं गेलं की मी आता बायकोच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करूच शकतोय. सो असा तुम्हाला कॉन्फिडन्स आधीच येऊ शकतो जर तुम्ही पुढचं काहीतरी प्लॅन केलं असेल. आपण नेहमीच म्हणतो की प्लॅनिंग हे कुठल्याही बिझनेसचा बॅकबोन असतो. तसंच हा तुमचा वेल्थ क्रिएशन जर्नी आहे, त्याच्यासाठी बॅकबोन आहे प्लॅनिंग. म्हणजे ते फ्लेक्सिबल पण राहू शकतं. म्हणजे तुम्ही एक प्लॅन करून दिलाय, पण समजा कोणाची काही इच्छा आली किंवा कोणाला काही वेगळं ट्रॅव्हल करावं असं वाटलं, काही व्हेंचर करावं असं वाटलं, तर देन यू रिवर्क ऑन दॅट. या ऑफकोर्स. सो दॅट इज फ्लेक्सिबल. आम्ही तर म्हणतो की जेव्हा सुरुवातीला आपण गोल बेस्ड प्लॅनिंग मध्ये ती डेटा शीट लिहिलेली असते की तुमचे काही गोल्स ठरवलेले असतात. जसं आता माझ्या मुलाचंच आहे समजा की तो शाळेत असताना आम्हाला वाटलं की एखाद्या वेळेस तो सायन्सला गेला, डॉक्टर इंजिनियरला गेला, मास्टर्ससाठी जर का बाहेर जायला लागलं तर आपल्याला पैसे जास्त ठेवायला लागतील. पण त्याचा इंटरेस्ट नॅचरली, आम्ही दोघंही फायनान्समध्ये असल्यामुळे म्हणा किंवा काय माहिती नाही, पण त्याचा इंटरेस्ट फायनान्समध्येच आला. त्याने कॉमर्स करणं, CA करणं हेच त्यांनी प्रिफर केलं. त्यावेळी मग आम्हालाही ठरवायला लागलं की ओके, मग ह्याचा अर्थ मी बाहेरच्या शिक्षणासाठी जर का मी XYZ पैसे जर का ठेवलेले असतील, आता मला माझं प्लॅनिंग चेंज करायला पाहिजे. आता कॉमर्सच्या शिक्षणाला, CAच्या शिक्षणाला एवढे काही जास्त खर्च लागत नाही आहेत. त्यामुळे धिस मनी आय कॅन यूज इट फॉर सम अदर गोल्स. सो असं लाईफ स्पॅनमध्ये प्रत्येकाचे गोल्स आणि नीड्स सारखे बदलत असतात. बरोबर. आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पण
चेंज करत राहायला फ्लेक्झिबल असू शकतं. त्यामुळे आम्ही पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं हे गरजेचं समजतो की पोर्टफोलिओ रिव्ह्यू साधारण 3 गोष्टींसाठी आपल्याला करावाच लागतो की त्यांना दिलेली जी इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे किंवा जे काही ऑप्शन आपण चूज केलेत म्युच्युअल फंड स्कीम त्या पाहत राहणं गरजेचं आहे की ते परफॉर्म तशाच करतायत की नाही.